नमस्कार, मी कुंती. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या फराळामध्ये मी आज तुम्हाला चकल्या करून दाखवणार आहे. त्याच्याकरता लागणारे हे साहित्य आहे: 4 वाट्या तांदूळ, 1 वाटी भरून चण्याची डाळ, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ. मी आता या सर्वांना भाजून तयार करते. हे बघा, मी आता चकल्यासाठी भाजणी कशी तयार करतात मी करून दाखवणार आहे. अगोदर तांदूळ भाजून घ्यायचे आहेत सर्व. हे बघा, मी आता चण्याची डाळ भाजत आहे. याला पण छान असं भाजून घ्यायचं आहे. हलक्या आचेवर भाजायचं. हे बघा, छान डाळ भाजून झालेली आहे. या प्रकारे डाळ भाजायची आहे. हे बघा, आता मी उडदाची डाळ भाजत आहे. याला पण छान भाजून घ्यायचं आहे. ह्या सर्व डाळी हलक्या आचेवरच भाजायचे. ही बघा, मी आता मुगाची डाळ भाजत आहे, धुतल्या मुगाची डाळ. हे बघा, आता मी साबुदाणा भाजत आहे. हे बघा, छान थंड झाल्यावर मी याला दळून आणणार आहे. नंतर तुम्हाला चकल्या करून दाखवणार आहे. नमस्कार, मी कुंती. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चकल्या कशा बनवतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी डाळीची भाजणी कशी करायची ते करून दाखवलेलं आहे आणि मी ते दळून आणलेलं आहे. आता याच्यामध्ये मी तेल घालत आहे. भाजून आणलेलं सर्व पीठ आहे हे. आपण ह्या पिठाला 6 महिने करू शकतो, काही होत नाही या पिठाला, कारण की आपण भाजलेलं आहे सर्व. आपल्या इच्छेनुसार आपण कधी पण याच्या चकल्या तयार करू शकतो. छान गरम झालेला. आता मी या पिठामध्ये तेल घालत आहे. गरम तेल घालून छान कुरकुरीत चकल्या होतात. जास्त प्रमाणात घालायचं नाही, तर चकल्या फुटतात. असं एकत्र छान मिळून घ्यायचं. हे बघा, आता छान मी तेलाच्या मोहन टाकून छान एकत्र केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते. तिखट, हे बघा, तीळ घालत आहे.
ओवा, आता मी याला सर्व एकत्र करणार आहे. हळद घालायची नाही, हळदीने चकल्या नरम होतात. मी याच्यामध्ये पाणी घालते. छान अशी उंडी तयार करून त्याला थोडा वेळ ठेवायची आहे. हे बघा, चकलीचं पीठ छान मळून तयार झालेलं आहे. आता मी याला 10 मिनिट असंच ठेवते. छान चिक्की 10 मिनिटानंतर मग चकल्या करून दाखवणार. हे बघा, चकल्याचं पीठ छान तयार झालेलं आहे. आता मी साच्याला तेल लावते आहे. नेहमी तेल लावूनच साच्याला मिश्रण भरायचं. या प्रकारे सर्व साच्याला तेल लावून घ्यायचं. आता साच्या बंद करायचं. असं पिठाला छान मळून घ्यायचं आहे चकल्याचा. आता मी साच्यामध्ये हे पीठ घालते. छान पीठ करायचं साच्याला. हे बघा, असं छान बंद करायचं चकलीचं तोंड. अशा प्रकारे सर्व चकल्या पिळून घ्यायच्या. तेल छान गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये चकल्या सोडत आहे. छान मध्य आचेवर याला छान कुरकुरीत अशा चकल्या तयार झालेल्या. अशा सर्वच चकल्या तळून काढायच्या. एकदम जास्ती आरावर नाही, कमी जास्ती आर करत राहायचं. बघा, छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत कुरकुरीत. तुम्ही पण बनवून पहा आणि मला सांगा. माझा व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद.